मित्र हो, नमस्कार. मी सुनील जाधव. माझ्या व्लॉगमध्ये आपणा सर्वांचं हृदयपूर्वक स्वागत. मी आज वेंगुर्ले तालुक्यातील परुळे या गावामध्ये आलो आहे आणि या परुळे गावामध्ये मला अशी एक माहिती मिळाली 1-2-3 दिवसापूर्वी की इथे होमस्टे जो बांधण्यात आलेला आहे तो युनिक अशा प्रकारचा आहे आणि त्या होमस्टेचं नाव आहे माचली आणि त्या माचलीचे जे प्रमुख आहेत प्रथमेश सामंत ते आज माझ्यासमोर इथे उभे आहेत. मी त्यांचं स्वागत करतो आणि धन्यवाद पण देतो की ते आता आपल्याला या रिसॉर्टच्या विषयी माहिती देणार आहेत. तर प्रथमेश साहेब, हे जे तुमचं माचली नावाचं जे रिसॉर्ट आहे ते नाव जरा युनिक वाटतं, तर त्या नावाविषयी आपण काय सांगाल? मूलतः माचली म्हणजे शेतकरी जे शेतात एक खोपटं बांधतात, बरोबर, तिथे राहायला जातात. त्याला माच असा सुद्धा शब्द वापरला जातो. काही ठिकाणी मचाण म्हणतात. मचाण म्हणतात. पण मचाण सर्वसाधारणपणे ओपन असतं, बरोबर, वरून गोफण वगैरे फिरवण्यासाठी. माचली एक खोप असते जिथे शेतकरी जातो, बरोबर, राहतो. काही वेळा एकटा जातो, काही वेळा कुटुंबाला घेऊन जातो. बरोबर. तर लहान मुलांना तिथे खेळण्याची संधी मिळते. पक्षी असतात, फुलपाखर असतात, त्यांच्या मागे धावण्याची संधी मिळते आणि त्यातनं ती एक शाळाच तयार होते त्यांची आणि एक संस्कृती उभी राहते. तर अशा माचलींमध्ये माझे बाबा आजोबा हे सगळे राहिलेले आहेत आणि हा आनंद आम्ही आमच्या पण भावंडांना इतर शहरांमधून वगैरे यायचे त्यांना द्यायचो. तर त्यातनंही संकल्पना सुचली आणि माचली या थीमवर आम्ही कॉटेजेस बनवल्या, ज्याचा एक व्ही शेप किंवा ए फ्रेम अशी हे असावी, बाहेरून रचना असावी आणि कमीत कमी कन्स्ट्रक्शन असावं आणि नारळ सुपारीची घनदाट बाग असावी. हा एक प्रकल्पाचा मूल उद्देश होता. आपण हा जो माचली नावाचा जो प्रोजेक्ट या ठिकाणी निर्माण केलेला आहे तो अत्यंत युनिक अशा प्रकारचा प्रोजेक्ट आहे आणि तो महाराष्ट्रातल्याच नाही, भारतातल्या आणि भारताबाहेरच्या सुद्धा पर्यटकांना तो आकर्षित करेल अशा प्रकारचा तो युनिक प्रोजेक्ट आहे. मित्रांनो, हा जो प्रोजेक्ट आहे तो प्रोजेक्ट मी तुम्हाला नंतर दाखवणारच आहे व्ह्यू स्वरूपामध्ये, तो आपण नंतर बघूया. या होमस्टेला जे रूम्स त्यांनी तयार केलेले आहेत त्यांनी नावंसुद्धा देताना युनिक अशा प्रकारची नावं दिलेली आहेत आणि ती नावं नक्षत्र यांच्यावरून आहे. तर त्या नक्षत्रांच्या नावाच्या संदर्भात त्यांना ही कल्पना कशी सुचली की नक्षत्रांचीच नावं द्यावी, तर त्याबाबत तुम्ही सांगावं असं मला वाटतं. एक मी लहानपणी ऐकलेली गोष्ट आहे अकबर आणि बिरबलची. अच्छा. तर अकबराने असा प्रश्न विचारलेला बिरबलाला की 27 नक्षत्रांपैकी पावसाची जर 9 नक्षत्र वजा केली तर आपल्याकडे काय राहील? अच्छा. तर त्याचं उत्तर बिरबलाने असं दिलेलं की आपल्याकडे 0 राहील, एकही नक्षत्र राहणार नाही. तर एक सर्वसाधारणपणे आपण पावसाला एक सौंदर्याचं आणि उभारीचं प्रतीक मानतो, त्यामुळे निसर्ग पण एकदम उत्तेजून येतो. तर हे कारण होतं एक अबंडन्स वाटावा, समृद्धी वाटावी, यासाठी माचल्यांना नक्षत्रांची नावं दिलेली आहेत, पावसाळी नक्षत्रांची नावं दिली. खूपच सुंदर की निसर्गाने समृद्ध असलेल्या आपल्या या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पावसाचं महत्त्व अत्यंत अनन्यसाधारण अशा प्रकारचं आहे. तर पाऊस हा भरभराटीचं अशा प्रकारचं माध्यम म्हणून आपण त्यांच्याकडे बघतो आणि त्या उद्देशाने आपण ठेवलेली नक्षत्रांची जी नावं आहेत ती अत्यंत सार्थ अशा प्रकारची आहेत असं मला वाटतं. आणि खरोखरच या ठिकाणी येणारे जे दर्शक असतील, जे प्रेक्षक असतील, जे पर्यटक असतील, त्यांना हा तुमचा जो होमस्टे आहे तो नक्कीच आवडेल असं मला वाटतं, कारण मला तो तुमचा होमस्टे खरोखरच खूप असा आवडलेला आहे. आजकालच्या माणसांचं जीवन आपण जर बघितलं तर ते जास्त करून अनेक लोक हे शहरी भागामध्ये जाताना दिसतात. तर आपण शहरी भागाकडे एज्युकेशन पूर्ण झाल्यानंतर न जाता ग्रामीण भागामध्येच राहिलात आणि ग्रामीण भागाची जी संस्कृती आहे ती संस्कृती जगासमोर आणण्याचा तुम्ही केलेला हा जो प्रयत्न आहे तो खरोखरच स्तुत्य अशा प्रकारचा प्रयत्न आहे. इथे आलेल्या पर्यटकांच्यासाठी भोजन जी व्यवस्था आहे ती आपण तुमच्याकडेच तयार करता किंवा ऑर्डर अगोदर द्यावी लागते. तर ती जेवणामध्ये काय काय प्रकारचे कशा प्रकारचे पदार्थ असतात त्याबद्दल सांगू शकाल? हां, आम्ही आमचं जे ट्रेडिशनल जे आम्ही बनवत आलो, माझ्या आजीने जे बनवलेलं आहे, आजोबांनी जे लहानपणापासून खाल्लेलं आहे तेच आम्ही देतो, मालवणी पद्धतीचं. इकडचे जास्तीत जास्त इन्ग्रेडियंट वापरून बनवलेलं, इकडचाच नारळ वापरून बनवलेलं. तर त्याच्याशी आम्ही पूर्णपणे डेडिकेटेड आहोत की इकडचंच बाहेरच्या लोकांनी यावं आणि ऑथेंटिक म्हणून इकडचंच खावं. अच्छा. म्हणजे आपण या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना न्याहारी असेल किंवा भोजन जी व्यवस्था असेल त्यासाठी लागणारे जे सगळे पदार्थ आहेत ते सगळे याच भागात निर्माण होणारे असे पदार्थ तुम्ही जेवणामध्ये न्याहाऱ्यासाठी वापरता
ही अत्यंत स्तुत्य अशा प्रकारची बाब, कौतुकास पात्र अशा प्रकारची बाब आहे. आपण ग्रामीण भागामध्ये राहून हे जे पर्यटकांच्यासाठी जे सेवेचं रोत अंगीकारलेलं आहे ते खरोखरच स्तुत्य अशा प्रकारचं रोत आहे. तुमच्या या प्रोजेक्टमध्ये सातत्याने भरभराटी हो अशा प्रकारची प्रार्थना या स्थानिक देवस्थानाकडे मी करेन आणि मी आपली रजा घेईन. धन्यवाद. धन्यवाद. वेंगुर्ले तालुक्यातील परुळे गावचे प्रथमेश सावंत यांचे माचली फार्मस्टे खरोखरच युनिक आहे. एका बाजूला झुळझुळ वाहणारा ओढा, त्या ओढ्यावर कोकणातल्या संस्कृतीची ओळख जपणारा साखव, जणू काही मालक आणि पर्यटक यांची मने जोडणारा पूल. हा साखव म्हणजे पर्यटकांचा एक सेल्फी पॉइंट. हा साखव म्हणजे एक बर्ड वॉचिंग स्पॉट. माचली फार्मस्टेच्या चारही बाजूनी नारळ सुपारीच्या बागा, त्यामुळे 12ही महिने माचलीचा संपूर्ण परिसर थंडगार असतो. माचलीची निर्मिती करताना टाकाऊतून टिकाऊ अशा नैसर्गिक गोष्टींचा अगदी खुबीने वापर करण्यात आला आहे. माचली कॉटेजेसच्या दरवाजासमोर क्रॉस व्हेंटिलेशन केल्यामुळे आतमध्ये एअर कंडिशनची गरजच भासत नाही. भरपूर उजेड, खेळती हवा आणि थंडगार वातावरणामुळे अनेक पर्यटकांना माचली होमस्टेविषयी अप्रूप वाटते. कॉटेजमध्ये लॅम्प, हँगर, खुंट्या, अगरबत्ती स्टँड, घंगाळ, शोपीस पर्यावरणपूरक व इको फ्रेंडली बनवलेली आहेत. पावसाळा नक्षत्र संपन्नतेचे लक्षण मानले जात असल्यामुळे प्रत्येक कॉटेजला पावसाळी नक्षत्रांची नावे देण्यात आली आहेत. माचलीमध्ये येणारा प्रत्येक पर्यटक कम्युनिटी म्हणून राहतो आणि फॅमिली म्हणून जगतो. हा अद्भुत नैसर्गिक अनुभव घेण्यासाठी प्रत्येकाने माचलीला भेट दिलीच पाहिजे. मग विचार कसलो करतास? यवा कोकण आपलाच आहे.